मी रोज अभ्यास करतो. आय स्टडी एव्हरी डे. आय स्टडी एव्हरी डे. ती गाणं गाते. शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग्स अ सॉन्ग. तो पुण्यात राहतो. ही लिव्ज इन पुणे. ही लिव्ज इन पुणे. आपण खेळ खेळतो. वी प्ले अ गेम. वी प्ले अ गेम. ते सकाळी चहा पितात. दे ड्रिंक टी इन द मॉर्निंग. मी रोज अभ्यास करत नाही. आय डू नॉट स्टडी एव्हरी डे. आय डू नॉट स्टडी एव्हरी डे. ती गाणं गात नाही. शी डज नॉट सिंग अ सॉन्ग. शी डज नॉट सिंग अ सॉन्ग. तो पुण्यात राहत नाही. ही डज नॉट लिव्ह इन पुणे. ही डज नॉट लिव्ह इन पुणे. आपण खेळ खेळत नाही. वी डू नॉट प्ले अ गेम. वी डू नॉट प्ले अ गेम. ते सकाळी चहा पित नाहीत. दे डू नॉट ड्रिंक टी इन द मॉर्निंग. दे डू नॉट ड्रिंक टी इन द मॉर्निंग. तू रोज अभ्यास करतोस का? डू यू स्टडी एव्हरी डे. डू यू स्टडी एव्हरी डे. ती गाणं गाते का? डज शी सिंग अ सॉन्ग. डज शी सिंग अ सॉन्ग. तो पुण्यात राहतो का? डज ही लिव्ह इन पुणे. डज ही लिव्ह इन पुणे. आपण खेळ खेळतो का? डू वी प्ले अ गेम. डू वी प्ले अ गेम. ते सकाळी चहा पितात का? डू दे ड्रिंक टी इन द मॉर्निंग. डू दे ड्रिंक टी इन द मॉर्निंग. तू कुठे जातोस? व्हेअर डू यू गो. व्हेअर डू यू गो. ती काय खाते? व्हॉट डज शी ईट. व्हॉट डज शी ईट. तो कुठे राहतो? व्हेअर डज ही लिव्ह. व्हेअर डज ही लिव्ह. आपण कोणाबरोबर बोलतो? हुम डू वी टॉक विथ. हुम डू वी टॉक विथ. ते केव्हा खेळतात? व्हेन डू दे प्ले. व्हेन डू दे प्ले. मी पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग अ बुक. आय एम रीडिंग अ बुक. ती गाणं गात आहे. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. शी इज सिंगिंग अ सॉन्ग. तो शाळेत जात आहे. ही इज गोइंग टू स्कूल. ही इज गोइंग टू स्कूल. आपण खेळत आहोत. वी आर प्लेइंग. वी आर प्लेइंग. ते नाचत आहेत. दे आर डान्सिंग. दे आर डान्सिंग. मी पुस्तक वाचत नाही आहे. आय एम नॉट रीडिंग अ बुक. आय एम नॉट रीडिंग अ बुक. ती गाणं गात नाही आहे. शी इज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. शी इज नॉट सिंगिंग अ सॉन्ग. तो शाळेत जात नाही आहे. ही इज नॉट गोइंग टू स्कूल. ही इज नॉट गोइंग टू स्कूल. आपण खेळत नाही आहोत. वी आर नॉट प्लेइंग. वी आर नॉट प्लेइंग. ते नाचत नाही आहेत. दे आर नॉट डान्सिंग. दे आर नॉट डान्सिंग. मी पुस्तक वाचत आहे का? एम आय रीडिंग अ बुक. एम आय रीडिंग अ बुक. ती गाणं गात आहे का? इज शी सिंगिंग अ सॉन्ग. इज शी सिंगिंग अ सॉन्ग. तो शाळेत जात आहे का? इज ही गोइंग टू स्कूल. इज ही गोइंग टू स्कूल. आपण खेळत आहोत का? आर वी प्लेइंग. आर वी प्लेइंग. ते नाचत आहेत का? आर दे डान्सिंग. आर दे डान्सिंग. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. ती कोठे गात आहे? व्हेअर इज शी सिंगिंग. व्हेअर इज शी सिंगिंग. तो कोठे जात आहे? व्हेअर इज ही गोइंग. व्हेअर इज ही गोइंग. आपण कोणासोबत खेळत आहोत? विथ हुम आर वी प्लेइंग. विथ हुम आर वी प्लेइंग. ते केव्हा नाचत आहेत? व्हेन आर दे डान्सिंग. व्हेन आर दे डान्सिंग. मी माझं काम पूर्ण केलं आहे. आय हॅव फिनिश्ड माय वर्क. आय हॅव फिनिश्ड माय वर्क.
ती शाळेत गेली आहे. शी हॅज गॉन टू स्कूल. शी हॅज गॉन टू स्कूल. तो पत्र लिहित आहे. ही हॅज रिटन अ लेटर. ही हॅज रिटन अ लेटर. आपण खूप काही शिकलो आहोत. वी हॅव लर्न अ लॉट. वी हॅव लर्न अ लॉट. त्यांनी घर बांधलं आहे. दे हॅव बिल्ट अ हाऊस. दे हॅव बिल्ट अ हाऊस. मी माझं काम पूर्ण केलेलं नाही. आय हॅव नॉट फिनिश्ड माय वर्क. आय हॅव नॉट फिनिश्ड माय वर्क. ती शाळेत गेलेली नाही. शी हॅज नॉट गॉन टू स्कूल. शी हॅज नॉट गॉन टू स्कूल. त्याने पत्र लिहिलेलं नाही. ही हॅज नॉट रिटन अ लेटर. ही हॅज नॉट रिटन अ लेटर. आपण काहीही शिकलो नाही आहोत. वी हॅव नॉट लर्न एनिथिंग. वी हॅव नॉट लर्न एनिथिंग. त्यांनी घर बांधलेलं नाही. दे हॅव नॉट बिल्ड अ हाऊस. दे हॅव नॉट बिल्ड अ हाऊस. मी माझं काम पूर्ण केलं आहे का? हॅव आय फिनिश माय वर्क. हॅव आय फिनिश माय वर्क. ती शाळेत गेली आहे का? हॅज शी गॉन टू स्कूल. हॅज शी गॉन टू स्कूल. त्याने पत्र लिहिलं आहे का? हॅज ही रिटन अ लेटर. हॅज ही रिटन अ लेटर. आपण काही शिकलो आहोत का? हॅव वी लर्न एनिथिंग. हॅव वी लर्न एनिथिंग. त्यांनी घर बांधलं आहे का? हॅव दे बिल्ड अ हाऊस. हॅव दे बिल्ड अ हाऊस. तू काय केलं आहेस? व्हॉट हॅव यू डन. व्हॉट हॅव यू डन. ती कुठे गेली आहे? व्हेअर हॅज शी गॉन. व्हेअर हॅज शी गॉन. त्याने काय लिहिलं आहे? व्हॉट हॅज ही रिटन. व्हॉट हॅज ही रिटन. आपण काय शिकलो आहोत? व्हॉट हॅव वी लर्न. व्हॉट हॅव वी लर्न. त्यांनी केव्हा घर बांधलं आहे? व्हेन हॅव दे बिल्ड अ हाऊस. व्हेन हॅव दे बिल्ड अ हाऊस. मी 2 तासापासून अभ्यास करत आहे. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. ती 5 वर्षापासून शिकवत आहे. शी हॅज बीन टीचिंग फॉर 5 years. शी हॅज बीन टीचिंग फॉर 5 years. तो सकाळपासून खेळत आहे. ही हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ही हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. आपण खूप वेळापासून वाट पाहत आहोत. वी हॅव बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. वी हॅव बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. ते कालपासून गाणं गात आहेत. दे हॅव बीन सिंगिंग सिन्स यस्टरडे. दे हॅव बीन सिंगिंग सिन्स यस्टरडे. मी 2 तासापासून अभ्यास करत नाही आहे. आय हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. आय हॅव नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. ती 5 वर्षापासून शिकवत नाही आहे. शी हॅज नॉट बीन टीचिंग फॉर 5 years. शी हॅज नॉट बीन टीचिंग फॉर 5 years. तो सकाळपासून खेळत नाहीये. ही हॅज नॉट बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ही हॅज नॉट बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. आपण खूप वेळापासून वाट पाहत नाही आहोत. वी हॅव नॉट बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. वी हॅव नॉट बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. आहे का? मी 2 तासापासून अभ्यास करत आहे का? हॅव आय बीन स्टडिंग फॉर 2 hours. हॅव आय बीन स्टडिंग फॉर 2 hours. ती 5 वर्षापासून शिकवत आहे का? हॅज शी बीन टीचिंग फॉर 5 years. हॅज शी बीन टीचिंग फॉर 5 years. आपण खूप वेळापासून वाट पाहत आहोत का? हॅव वी बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. हॅव वी बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाइम. ते कालपासून गात आहेत का?
Have they been singing since yesterday? Have they been singing since yesterday? तू किती वेळापासून अभ्यास करत आहेत? How long have you been studying? How long have you been studying? ती किती काळापासून शिकवत आहे? How long has she been teaching? How long has she been teaching? तो किती वेळापासून खेळत आहे? How long has he been playing? How long has he been playing? आपण किती वेळापासून वाट पाहत आहोत? How long has we been waiting? How long has we been waiting? ते किती वेळापासून गात आहेत? How long have they been singing? How long have they been singing? मी काल पुस्तक वाचलं. I read a book yesterday. I read a book yesterday. ती काल शाळेत गेली. She went to school yesterday. She went to school yesterday. तो काल बाजारात गेला. He went to market yesterday. He went to the market yesterday. आपण काल खेळ खेळलो. We played a game yesterday. We played a game yesterday. त्यांनी काल गाणं गायले. They sang a song yesterday. They sang a song yesterday. मी काल पुस्तक वाचलं नाही. I did not read a book yesterday. I did not read a book yesterday. ती काल शाळेत गेली नाही. She did not go to school yesterday. She did not go to school yesterday. तो काल बाजारात गेला नाही. He did not go to the market yesterday. He did not go to the market yesterday. आपण काल खेळ खेळलो नाही. We did not play a game yesterday. We did not play a game yesterday. त्यांनी काल गाणं गायले नाही. They did not sing a song yesterday. They did not sing a song yesterday. मी काल पुस्तक वाचलं का? Did I read a book yesterday? Did I read a book yesterday? ती काल शाळेत गेली का? Did she go to school yesterday? Did she go to school yesterday? तो काल बाजारात गेला का? Did he go to the market yesterday? Did he go to the market yesterday? आपण काल खेळ खेळलो का? Did we play a game yesterday? Did we play a game yesterday? त्यांनी काल गाणं गायले का? Did they sing a song yesterday? Did they sing a song yesterday? तू काल काय वाचलं? What did you read yesterday? What did you read yesterday? ती कुठे गेली काल? Where did she go yesterday? Where did she go yesterday? तो कोणाला भेटला काल? Whom did he meet yesterday? Whom did he meet yesterday? आपण काय खेळलो काल? What did we play yesterday? What did we play yesterday? त्यांनी केव्हा गाणं गायले? When did they sing a song? When did they sing a song? मी पुस्तक वाचत होतो. I was reading a book. I was reading a book. ती गाणं गात होती. She was singing a song. She was singing a song. तो खेळत होता. He was playing. He was playing. आपण अभ्यास करत होतो. We were studying. We were studying. ते गप्पा मारत होते. They were talking. They were talking. मी पुस्तक वाचत नव्हतो. I was not reading a book. I was not reading a book. ती गाणं गात नव्हती. She was not singing a song. She was not singing a song. तो खेळत नव्हता. He was not playing. He was not playing. आपण अभ्यास करत नव्हतो. We were not studying. We were not studying. ते गप्पा मारत नव्हते. They were not talking. They were not talking. मी पुस्तक वाचत होतो का? Was I reading a book? Was I reading a book? ती गाणं गात होती का?
वॉज शी सिंगिंग अ सॉन्ग? वॉज शी सिंगिंग अ सॉन्ग? तो खेळत होता का? वॉज ही प्लेइंग? वॉज ही प्लेइंग? आपण अभ्यास करत होतो का? वर वी स्टडिंग? वर वी स्टडिंग? ते गप्पा मारत होते का? वर दे टॉकिंग? वर दे टॉकिंग? तू काय वाचत होतास? व्हॉट वर यू रीडिंग? व्हॉट वर यू रीडिंग? ती कुठे गात होती? वेअर वॉज शी सिंगिंग? वेअर वॉज शी सिंगिंग? तो कोणासोबत खेळत होता? विथ हुम वॉज ही प्लेइंग? विथ हुम वॉज ही प्लेइंग? आपण काय शिकत होतो? व्हॉट वर वी स्टडिंग? व्हॉट वर वी स्टडिंग? ते कशाबद्दल बोलत होते? व्हॉट वर दे टॉकिंग अबाउट? व्हॉट वर दे टॉकिंग अबाउट? मी काम पूर्ण केलं होतं. आय हॅड फिनिश्ड द वर्क. आय हॅड फिनिश्ड द वर्क. ती शाळेत गेली होती. शी हॅज गॉन टू स्कूल. शी हॅज गॉन टू स्कूल. तो पुस्तक वाचून झाला होता. ही हॅड रीड द बुक. ही हॅड रीड द बुक. आपण खेळ खेळून झालो होतो. वी हॅड प्लेड द गेम. वी हॅड प्लेड द गेम. त्यांनी घर बांधलं होतं. दे हॅड बिल्ड अ हाऊस. दे हॅड बिल्ड अ हाऊस. मी काम पूर्ण केलं नव्हतं. आय हॅड नॉट फिनिश्ड द वर्क. आय हॅड नॉट फिनिश्ड द वर्क. ती शाळेत गेली नव्हती. शी हॅज नॉट गॉन टू स्कूल. शी हॅज नॉट गॉन टू स्कूल. त्याने पुस्तक वाचलं नव्हतं. दे हॅड नॉट रीड द बुक. दे हॅड नॉट रीड द बुक. आपण खेळ खेळलो नव्हतो. वी हॅड नॉट प्लेड द गेम. वी हॅड नॉट प्लेड द गेम. त्यांनी घर बांधलं नव्हतं. दे हॅड नॉट बिल्ड द हाऊस. दे हॅड नॉट बिल्ड द हाऊस. मी काम पूर्ण केलं होतं का? हॅड आय फिनिश द वर्क? हॅड आय फिनिश द वर्क? ती शाळेत गेली होती का? हॅड शी गॉन टू स्कूल? हॅड शी गॉन टू स्कूल? त्याने पुस्तक वाचलं होतं का? हॅड ही रीड द बुक? हॅड ही रीड द बुक? आपण खेळ खेळलो होतो का? हॅड वी प्लेड द गेम? हॅड वी प्लेड द गेम? त्यांनी घर बांधलं होतं का? हॅड दे बिल्ड द हाऊस? हॅड दे बिल्ड द हाऊस? तू काय केलं होतं? व्हॉट हॅड यू डन? व्हॉट हॅड यू डन? ती कुठे गेली होती? वेअर हॅड शी गॉन? वेअर हॅड शी गॉन? त्याने काय वाचलं होतं? व्हॉट हॅड ही रीड? व्हॉट हॅड ही रीड? आपण काय शिकलो होतो? व्हॉट हॅड वी लर्न? व्हॉट हॅड वी लर्न? त्यांनी घर केव्हा बांधलं होतं? व्हेन हॅड दे बिल्ड हाऊस? व्हेन हॅड दे बिल्ड द हाऊस? तो 2 तास अभ्यास करत होता. ही हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours. ही हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours. मी 3 वर्ष पुण्यात राहत होतो. आय हॅड बीन लिव्हिंग इन पुणे फॉर 3 years. आय हॅड बीन लिव्हिंग इन पुणे फॉर 3 years. ते 5 दिवसापासून क्रिकेट खेळत होते. दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 5 days. दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 5 days. आम्ही अर्धा तास वाट बघत होतो. वी हॅड बीन वेटिंग फॉर हाफ ॲन आवर. वी हॅड बीन वेटिंग फॉर हाफ ॲन आवर. मुलं सकाळपासून गाणं गात होती. चिल्ड्रन हॅड बीन सिंगिंग सिन्स मॉर्निंग. चिल्ड्रन हॅड बीन सिंगिंग सिन्स मॉर्निंग. तो 2 तास अभ्यास करत नव्हता. ही हॅड नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. ही हॅड नॉट बीन स्टडिंग फॉर 2 hours. मी 3 वर्ष पुण्यात राहत नव्हतो. वी हॅड नॉट बीन लिव्हिंग इन पुणे फॉर 3 years. वी हॅड नॉट बीन लिव्हिंग इन पुणे फॉर 3 years. ते 5 दिवस क्रिकेट खेळत नव्हते. दे हॅड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 5 days. दे हॅड नॉट बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 5 days. आम्ही अर्धा तास वाट बघत नव्हतो. वी हॅड नॉट बीन वेटिंग फॉर हाफ ॲन आवर. वी हॅड नॉट बीन वेटिंग फॉर हाफ ॲन आवर. मुलं सकाळपासून गाणं गात नव्हती. चिल्ड्रन हॅड नॉट बीन
singing since morning. Children had not been singing since morning. तो 2 तास अभ्यास करत होता का? Had he been studying for 2 hours? Had he been studying for 2 hours? दिवसापासून क्रिकेट खेळत होते का? Had they been playing cricket for 5 days? Had they been playing cricket for 5 days? आम्ही अर्धा तास वाट बघत होतो का? Had we been waiting for half an hour? Had we been waiting for half an hour? मुलं सकाळपासून गाणं गात होती का? Had children been singing since morning? Had children been singing since morning? तो किती वेळ अभ्यास करत होता? How long had he been studying? How long had he been studying? तू कोठे राहत होतास? Where had you been living? Where had you been living? ते काय खेळत होते? What had they been playing? What had they been playing? आम्ही का वाट बघत होतो? Why had we been waiting? Why had we been waiting? मुलं केव्हापासून गात होती? Since when had children been singing? Since when had children been singing? मी उद्या शाळेत जाईन. I will go to school tomorrow. I will go to school tomorrow. तो उद्या खेळ खेळेन. He will play a game tomorrow. He will play a game tomorrow. ती उद्या गाणं गाईल. She will sing a song tomorrow. She will sing a song tomorrow. आपण उद्या भेटू. We will meet tomorrow. We will meet tomorrow. ते उद्या काम पूर्ण करतील. They will finish the work tomorrow. They will finish the work tomorrow. मी उद्या शाळेत जाणार नाही. I will not go to school tomorrow. I will not go to school tomorrow. तो उद्या खेळ खेळणार नाही. He will not play a game tomorrow. He will not play a game tomorrow. ती उद्या गाणं गाणार नाही. She will not singing a song tomorrow. She will not sing a song tomorrow. आपण उद्या भेटणार नाही. We will not meet tomorrow. We will not meet tomorrow. ते उद्या काम पूर्ण करणार नाहीत. They will not finish the work tomorrow. They will not finish the work tomorrow. मी उद्या शाळेत जाईल का? Will I go to school tomorrow? Will I go to school tomorrow? तो उद्या खेळ खेळेल का? Will he play a game tomorrow? Will he play a game tomorrow? ती उद्या गाणं गाईल का? Will she sing a song tomorrow? Will she sing a song tomorrow? आपण उद्या भेटू का? Will we meet tomorrow? Will we meet tomorrow? ते उद्या काम पूर्ण करतील का? Will they finish the work tomorrow? Will they finish the work tomorrow? मी उद्या कोठे जाईन? Where will I go tomorrow? Where will I go tomorrow? तो काय खेळेल? What will he play? What will he play? ती कोणाला भेटेन? Whom will she meet? Whom will she meet? आपण केव्हा भेटू? When will we meet? When will we meet? ते कोणते काम पूर्ण करतील? What work will they finish? What work will they finish? मी उद्या सकाळी अभ्यास करत असेल. I will be studying tomorrow morning. I will be studying tomorrow morning. तो उद्या खेळत असेल. He will be playing tomorrow. He will be playing tomorrow. ती उद्या गाणं गात असेल. She will be singing tomorrow. She will be singing tomorrow. आपण उद्या चित्र काढत असू. We will be drawing tomorrow. We will be drawing tomorrow. ते उद्या बाजारात खरेदी करत असतील. They will be shopping in the market tomorrow. They will be shopping in the market tomorrow. मी उद्या सकाळी अभ्यास करत नसेल. I will not be studying tomorrow morning. I will not be studying tomorrow morning. तो उद्या खेळत नसेल. He will not be playing tomorrow. He will not be playing tomorrow. ती उद्या गाणं गात नसेल.
शी विल नॉट बीन सिंगिंग टुमॉरो. शी विल नॉट बीन सिंगिंग टुमॉरो. आपण उद्या चित्र काढत नसू. वी विल नॉट बी ड्रॉइंग टुमॉरो. वी विल नॉट बी ड्रॉइंग टुमॉरो. ते उद्या बाजारात खरेदी करत नसतील. दे विल नॉट बी शॉपिंग इन द मार्केट टुमॉरो. दे विल नॉट बी शॉपिंग इन द मार्केट टुमॉरो. मी उद्या सकाळी अभ्यास करत असेल का? विल आय बी स्टडिंग टुमॉरो मॉर्निंग. विल आय बी स्टडिंग टुमॉरो मॉर्निंग. तो उद्या खेळत असेल का? विल ही बी प्लेइंग टुमॉरो. विल ही बी प्लेइंग टुमॉरो. ती उद्या गाणं गात असेल का? विल शी बी सिंगिंग टुमॉरो. विल शी बी सिंगिंग टुमॉरो. आपण उद्या चित्र काढत असू का? विल वी बी ड्रॉइंग टुमॉरो. विल वी बी ड्रॉइंग टुमॉरो. ते उद्या बाजारात खरेदी करत असतील का? विल दे बी शॉपिंग इन द मार्केट टुमॉरो. विल दे बी शॉपिंग इन द मार्केट टुमॉरो. मी उद्या काय करत असेन? व्हॉट विल आय बी डुईंग टुमॉरो. व्हॉट विल आय बी डुईंग टुमॉरो. तू उद्या कुठे खेळत असेल? वेअर विल ही बी प्लेइंग टुमॉरो. वेअर विल ही बी प्लेइंग टुमॉरो. ती उद्या कोणासाठी गात असेल? फॉर हुम विल शी बी सिंगिंग टुमॉरो. फॉर हुम विल शी बी सिंगिंग टुमॉरो. आपण उद्या कधी चित्र काढत असू? व्हेन विल वी बी ड्रॉइंग टुमॉरो. व्हेन विल वी बी ड्रॉइंग टुमॉरो. ते उद्या बाजारात काय करत असतील? व्हॉट विल दे बी डुईंग इन द मार्केट टुमॉरो. व्हॉट विल दे बी डुईंग इन द मार्केट टुमॉरो. मी उद्यापर्यंत गृहपाठ पूर्ण केला असेल. आय विल हॅव फिनिश द होमवर्क बाय टुमॉरो. आय विल हॅव फिनिश द होमवर्क बाय टुमॉरो. तो संध्याकाळी जेवण केलेलं असेल. ही विल हॅव इटन डिनर बाय इव्हिनिंग. ही विल हॅव इटन डिनर बाय इव्हिनिंग. आम्ही पुढच्या वर्षी घर बांधलेलं असेल. We will have built a house by next year. We will have built a house by next year. ती त्यावेळी पुस्तक वाचून झालेलं असेल. She will have read the book by then. She will have read the book by then. ते 10 वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचलेले असतील. They will have reached the station by 10 o'clock. They will have reached the station by 10 o'clock. मी उद्यापर्यंत गृहपाठ पूर्ण केलेला नसेन. I will not have finished the homework by tomorrow. I will not have finished the homework by tomorrow. तो संध्याकाळी जेवण केलेलं नसेल. त्याने संध्याकाळी जेवण केलेलं नसेल. He will not have eaten dinner by evening. He will not have returned dinner by evening. आम्ही पुढच्या वर्षी घर बांधलेलं नसेल. We will not have built a house by next year. We will not have built a house by next year. ती त्यावेळी पुस्तक वाचून झालेलं नसेल. तिचं त्यावेळी पुस्तक वाचून झालेलं नसेल. She will not have read the book by then. She will not have read the book by then. ते 10 वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचलेले नसतील. They will not have reached the station by 10 o'clock. They will not have reached the station by 10 o'clock. मी उद्यापर्यंत गृहपाठ पूर्ण केलेला असेल का? Will I have finished the homework by tomorrow? तो संध्याकाळी जेवण केलेलं असेल का? Will he has eaten dinner by evening? Will he have eaten dinner by evening? आम्ही पुढच्या वर्षी घर बांधलेलं असेल का? Will we have built a house by next year? Will we have built a house by next year? ती त्यावेळी पुस्तक वाचून झालेलं असेल का? Will she have read the book by then? Will she have read the book by then? ते 10 वाजेपर्यंत स्टेशनवर पोहोचलेले असतील का? Will they have
reach the station by 10 o'clock? Will they have reached the station by 10 o'clock? मी उद्यापर्यंत काय पूर्ण केलेलं असेल? What will I have completed by tomorrow? What will I have completed by tomorrow? तो कोणते काम पूर्ण केलेलं असेल? What work will he have done? What work will he have finished? आम्ही कुठे घर बांधलेलं असेल? Where will we have built the house? Where will we have built a house? ती पुस्तक केव्हापर्यंत वाचून झालेलं असेल? By when will she have read the book? By when will she have read the book? ते स्टेशनवर का पोहोचलेले असतील? Why will they have reached the station? Why will they have reached the station? मी 2 तास अभ्यास करत असेन. I will have been studying for 2 hours. I will have been studying for 2 hours. ती 5 वर्षापासून शिकवत असेल. She will have been teaching for 5 years. She will have been teaching for 5 years. तो सकाळपासून खेळत असेल. He will have been playing since morning. He will have been playing since morning. आपण खूप वेळापासून वाट पाहत असेल. We will have been waiting for a long time. We will have been waiting for a long time. ते कालपासून गाणं गात असेल. They will have been singing since yesterday. They will have been singing since yesterday. मी 2 तास अभ्यास करत नसेन. I will not have been studying for 2 hours. I will not have been studying for 2 hours. ती 5 वर्षापासून शिकवत नसेल. She will not have been teaching for 5 years. She will not have been teaching for 5 years. तो सकाळपासून खेळत नसेल. He will not have been playing since morning. He will not have been playing since morning. आपण खूप वेळापासून वाट पाहत नसेल. We will not have been waiting for a long time. We will not have been waiting for a long time. ते कालपासून गाणं गात नसेल. They will not have been singing since yesterday. They will not have been singing since yesterday. मी 2 तास अभ्यास करत असेन का? Will I have been studying for 2 hours? Will I have been studying for 2 hours? ती 5 वर्षापासून शिकवत असेल का? Will she have been teaching for 5 years? Will she have been teaching for 5 years? तो सकाळपासून खेळत असेल का? Will he has been playing since morning? Will he has been playing since morning? आपण खूप वेळापासून वाट पाहत असेल का? Will we have been waiting for a long time? Will we have been waiting for a long time? ते कालपासून गाणं गात असेल का? Will they have been singing since yesterday? Will they have been singing since yesterday? तू किती वेळापासून अभ्यास करत असेल? How long will you have been studying? How long will you have been studying? ती किती काळापासून शिकवत असेल? How long she will have been teaching? How long will she have been teaching? तो किती वेळापासून खेळत असेल? How long will he have been playing? How long will he have been playing? आपण किती वेळापासून वाट पाहत असू? How long will we have been waiting? How long will we have been waiting? ते किती वेळापासून गात असतील? How long will they have been singing? How long will they have been singing? Thank you.